नमस्कार मंडळी, ओळखलात का या जागेला? हे आहे हिंजवडीमधील इन्फोसिस सर्कल आणि हीच तर आहे इन्फोसिसची कंपनी. आता तुमच्या सर्वांचाच आग्रह होता की तुम्हाला निअरिंग पोझिशन फ्लॅट्स हवेत, म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत याच इन्फोसिस कंपनी पासून फक्त 1 किलोमीटरच्या डिस्टन्स वरती आणि मेट्रो स्टेशन पासून अगदी 500 मीटरच्या डिस्टन्स वरती निअरिंग पोझिशन मध्ये 2 and 3 BHK फ्लॅट्स. मंडळी, आपण आलेलो आहोत आजच्या आपल्या प्रोजेक्ट लोकेशन वरती आणि इथे तुम्हाला मागे दिसतंय हे जे कंपाऊंड आहे ना, हे कंपाऊंड म्हणजेच आपल्या प्रोजेक्टचं 11.5 एकरचं लँड पार्सल आहे, ज्यात 9 हाय राईज म्हणजेच 29 स्टोरी टावर्स असणार आहेत. आणि मी सांगितल्याप्रमाणे हा प्रोजेक्ट निअरिंग पोझिशन असल्या कारणाने 2 टावर्सचं काम 10व्या फ्लोअर पर्यंत पूर्ण झालेलं आहे. ते सुद्धा तुम्हाला ड्रोन शॉट मध्ये इथे बघायला मिळत असेल. आणि हो, मागे जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला सह्याद्री हिल्स दिसत आहेत. याच सह्याद्री हिल्स आणि सोबतच जवळच असणाऱ्या इन्फोसिसचे पॅनोरामिक व्ह्यूज तुम्हाला तुमच्या बाल्कनी मधून बघायला मिळणार आहेत. ते बघायचेत ना तुम्हाला? ते सुद्धा आम्ही तुम्हाला ड्रोन शॉटच्या माध्यमातून दाखवू. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर इथे तुमच्यासाठी 2 शो फ्लॅट्स आहेत. हा आहे 2 BHK आणि हा असणार आहे 3 BHK. आज आपण 3 BHKच बघणार आहोत. इथे तुम्हाला प्रत्येक फ्लॅटसाठी असाच सुंदर 8 फीट हाईटचा वुडन लॅमिनेटेड डोर मिळून जातो, ज्याला की तुमच्या सेफ्टीसाठी हे डिजिटल डोर लॉक सुद्धा आहे. आणि या घराचं लेआउट सुद्धा एकदम सुंदर आहे बरं का, ते सुद्धा बटरफ्लाय लेआउट मध्ये, जे बघितल्यावर तुम्हाला खरंच मजा येणार आहे. आपण जर एखाद्या ठिकाणी एखाद्या जागी गेलो ना, तर त्या जागेचा एक वेगळाच ऑरा असतो, एक तिथला फील असतो. तसाच या घराचा सुद्धा असा आहे. तो तुम्हाला घर बघताना नक्कीच लक्षात येईल की कसा आहे. पण त्यापूर्वी तुम्ही ही लॉबी तर बघून घ्या. मस्त आहे ना? असंच सुंदर शो पीस आणि शूरॅक इथे डिझाईन केलं तर भारी दिसेल आणि एकदम फ्रेश वाईब येते घरात येताच. आता ही वस्तू काय हे आपण नंतर बघूया, पण लिव्हिंग एरिया किती मस्त वाटतोय ना, एकदम स्पेशियस आणि प्रसन्न असं वातावरण असणार. आणि जर तुम्ही असं इथे उभे राहिलात आणि बाहेरचा व्ह्यू बघितलात तर मजा येणार आहे. बघताय किती मस्त असं सिटिंग अरेंजमेंट इथे केलेलं आहे, जे अप्रतिम वाटतंय. एकदम क्लासिक थीम मध्ये सगळं वुडन फर्निचर आहे, अगदी सुंदर दिसतंय. प्रत्यक्षात तर फार तुम्हाला भारी वाटणार आहे बरं का हे बघायला. आणि जर तुम्ही अगदी अपोजिट जागेवरती बघितलं तर इथे तुम्हाला टीव्ही युनिटसाठी डेडिकेटेड वॉल आहे, हे सुद्धा तसंच क्लासिक डिझाईन केलेलं आहे. आणि मगाशी मी तुम्हाला बोललो ना की ही वस्तू नेमकी काय, ओळखा बरं काय? ओळखा तरी. हे बार कॅबिनेट आहे, जे मला खूप जास्त आवडलं. म्हणजे असा ग्लास घ्यायचा, आपल्या मनासारखी ड्रिंक बनवायची, बाल्कनीमध्ये जाऊन एन्जॉय करायची आणि पुन्हा एकदा ग्लास आणून असा आत ठेवला आणि हे बंद केलं की कोणालाच कळणार नाही आपण काय केलंय ते. मस्त आहे ना? बरं चला या आता आपण इथला बाल्कनीतला व्ह्यू सुद्धा बघून घेऊया. चला. काय मग, बाहेरून सुद्धा लिव्हिंग एरियाच्या आतलं सगळं दिसतंय ना, कारण इथे तुम्हाला हे 70% ओपनेबल ग्लास डोर्स मिळून जातात. आता समजा घरामध्ये एखादं फंक्शन आहे, बर्थडे किंवा गेट टुगेदर असेल तर लिव्हिंग एरिया सोबत या बाल्कनीला तुम्ही इन्क्लूड करून यूज करू शकता, म्हणजे जरा जास्त जागा मिळेल नाही का? आणि हो, जर फीचर्स कडे बघायला गेलं तर आपल्याला या बाल्कनीमध्ये वुडन टेक्स्चर्ड टाइल्स मिळणार आहेत. बाल्कनी कवर्ड तर आहेच, टेक्स्चर्ड पेंट पण आहे. आणि तुमचा व्ह्यू ब्रेक नाही झाला पाहिजे यासाठी हे स्ट्रॉंग असे टफ अँड ग्लासचे ग्लास फसाड्स मिळून जातात. आणि हो, व्ह्यू वरून आठवलं, तुम्हाला व्ह्यू सुद्धा दाखवायचा आहे ना, तर बघा या बाल्कनी मधून इथल्या सह्याद्री हिल्सचा व्ह्यू कसला भारी दिसतो ना. आता तुम्ही तुमच्या पाहुण्यांना आणि नातेवाईकांना सुद्धा सांगू शकता की आमच्या घरामधून हिल स्टेशन सारखा व्ह्यू दिसतो. आणि हा इन्फोसिसचा व्ह्यू सुद्धा भारी आहे की नाही? म्हणजे आता आपण अगोदर सुद्धा ड्रोन शॉट्स बघितले होते, पण आता तुम्ही तुमच्या बाल्कनीतून हा व्ह्यू बघू शकता. कसलं भारी. आणि इथे अजून एक गोष्ट आहे, ती म्हणजे ही बाल्कनी तुम्हाला एवढी जास्त मोठी आणि कनेक्टेड मिळणार आहे. जर हवा असल्यास तुम्ही इथे पार्टिशन सुद्धा करू शकता. म्हणजे इथे जर एक वॉल किंवा फर्निचरचं पार्टिशन केलं तर या दोन्ही बाल्कनी सेपरेट होऊन जातील. नाहीतर अशी मोठी ही बाल्कनी कसली भारी दिसतीये. म्हणजे बाल्कनी नाही म्हणता आपण याला रनिंग डेकच म्हणूया.
इथे सुद्धा सगळे सेम फीचर्स आहेत आणि अगदी तसाच व्ह्यू सुद्धा. आता तुमची ही पहिलीच मास्टर बेडरूम, अर्थातच गेस्ट बेडरूम जर एवढी भारी आणि स्पेशियस तुम्हाला मिळत असेल तर विचार करा बाकी बेडरूम्स कशा असतील. तसं इथलं क्लासिक इंटेरियर तर तुम्ही बघतायच, ते ॲक्च्युअलमध्ये फार जास्त सुंदर दिसतंय. बेडरूम स्पेशियस असल्याने मोठा बेड, तिथे तुम्हाला तुमच्यासाठी वर्किंग टेबल किंवा टीव्ही युनिट सुद्धा डिझाईन करू शकता बरं का. त्यामुळे बेडरूम स्पेशियस तर आहेत, सोबतच इथला जर तुम्ही वॉर्डरोब बघितलात तर इथे सुद्धा मिरर डोअर्स सोबत हा डिझाईन केलेला आहे. म्हणजे वेगळे मिरर असे तुम्हाला काही इन्स्टॉल करायची इथे गरज नाही, हेच आहेत ते भारी दिसत आहेत. या बेडरूममध्ये तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे वुडन टेक्स्चर टाईल्स मिळते. तुमच्या गेस्टला जरा प्रीमियम फील आला पाहिजे की नाही. आणि हो, इथे अटॅच्ड वॉशरूम सुद्धा आहे. या घरातील सगळ्याच वॉशरूममध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त कोलेरच्या सीपी सॅनिटरी फिटिंग्स मिळणार आहेत, म्हणजेच प्रीमियम फिटिंग्स आहेत. आणि सोबतच ज्या वॉल टाईल्स आहेत त्या टेक्स्चर्ड आहेत. वरती तुम्हाला फॉल सिलिंग सुद्धा मिळून जाते. आणि हो, महत्त्वाचं म्हणजे शावर एरियासाठी तुमच्या मनासारखा इथे ग्लास पार्टिशन सुद्धा करून दिलं जाणार आहे. आणि विंडो तर इथे आहेच. आता हे जे घर आहे म्हणजे हा 3 BHK फ्लॅट जो आहे तो बटरफ्लाय लेआउटमध्ये आहे, म्हणून तुमची ही बेडरूम इकडे आहे आणि बाकी 2 बेडरूम्स तिकडे. आणि बघताय ना, डायनिंग एरिया असा असायला पाहिजे. इथे 6 सीटर डायनिंग टेबल ऑलरेडी डिझाईन केलेला आहे. या बाजूला तुम्ही क्रॉकरी युनिट अशाच प्रकारे डिझाईन करू शकता. म्हणजे स्पेस जास्त आहे ना, त्यामुळे असा मोठा टेबल डिझाईन केलाय. आणि किचन सुद्धा बघा, अगदी डायनिंग एरियापासून कन्व्हिनियंट आहे. त्याचसोबत ओपन किचन असल्यामुळे ते अजूनच जास्त सुंदर दिसतंय. आणि किचनमध्ये बघताय तुम्ही फ्रीज एवढं मोठं ठेवलंय, म्हणजे डबल डोअरचं फ्रीज आहे. एवढी जागा तुम्हाला प्रॉपर इथे देण्यात आलेली आहे. म्हणजे अगदी आयडियली डिझाईन केलेलं घर आहे. आणि किचन प्लॅटफॉर्म जो आहे तो क्वार्ट्सचा तुम्हाला इथे बघायला मिळतो. किचनचं इंटेरियर सुद्धा तेवढंच सुंदर आहे, जागोजागी स्विच बोर्डचे कनेक्शन. आणि हा आहे तुमचा युटिलिटी एरिया. इथे तुम्हाला याच किचन प्लॅटफॉर्मवरती हे युनिक असं सिंक मिळून जातं. जरा इकडे येऊन बघा, तुम्हाला या सिंकमध्ये किती फीचर्स मिळणार आहेत. इथे तुम्ही ग्लास वॉश करू शकता. इथे छोटे छोटे युटेन्सिल्स आहेत, त्याचबरोबर वेगवेगळ्या नेट सुद्धा आहेत इथे. आणि खरंच भारी आहे, असे फीचर्स मिळणं महत्त्वाचंच आहे. आता या युटिलिटी एरियामध्ये अशा सेपरेट जागेत तुमची वॉशिंग मशीन फिट होऊन जाणार आहे. टॅप कनेक्शन, स्विच बोर्ड कनेक्शन आहेत. विंडो सुद्धा दिलेलीच आहे. या संपूर्ण प्रोजेक्टमध्ये तुम्हाला जवळजवळ 50 पेक्षा जास्त अमेनिटीज मिळून जातात, ज्या सगळ्या लक्झुरियस अमेनिटीज आहेत. स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, इंडोर गेम्स प्ले एरिया, सिनियर सिटीजन एरिया आणि हो, किड्स प्ले एरिया सुद्धा आहे. आणि हीच आहे तुमच्या मुलांची बेडरूम. आता ती बेडरूम बघूया. पण जर तुम्हाला हे घर बघत असताना लेआउट बघायचंय किंवा आणखी काही डिटेल्स जाणून घ्यायचेत तर त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲपची लिंक दिलेली आहे. म्हणजे कुठेही जायची गरज नाही, सिम्पली त्यावरती क्लिक केलं तुम्ही आमच्या प्रॉपर्टी एक्सपर्ट सोबत कनेक्ट व्हाल. ते तुम्हाला डिटेल्स, ब्रॉशर्स, इथले फ्लोर प्लॅन्स अशा सगळ्या माहिती पाठवतील. सोपं आहे की नाही. म्हणजे असा व्हिडिओमध्ये सुद्धा घर बघता येईल आणि लेआउटही बघता येईल. चला आता किड्स बेडरूम बघूया. या घरामध्ये फारच नवीन गोष्टी बघायला मिळतात नाही का. म्हणजे या वॉर्डरोबची जी थीम केली आहे ना ती कशी युनिक आणि वेगळी वाटते ना. या डोअरवरती हे ग्रास मॅटिंग लावलेलं आहे, त्यामुळे अगदी अँटिक फील येतोय. आणि इकडे जर तुम्ही बघितलं तर इकडेही अगदी लहान मुलांना आवडण्यासारखं इंटेरियर केलेलं आहे. तुम्ही सुद्धा अगदी असंच डिझाईन करू शकता जे तुमच्याही मुलांना आवडेल. आणि असा हा लो हाईट बेड जो आहे तो त्यांच्यासाठी सेफ सुद्धा आहे आणि मोठा सुद्धा होऊन जाईल. आणि मागच्या बाजूला इथे फुल लेंथ विंडो. तसंच या घरामध्ये बऱ्याच अशा नवीन गोष्टी बघायला मिळतात, जसे की हा फोल्डेबल टेबल आहे. या सगळ्या गोष्टी बघून तुम्ही तुमच्या घरामध्ये इंटेरियर डिझायनिंगची आयडिया घेऊ शकता बरं का. बुक शेल्फ सुद्धा सुंदर आहे आणि हे संपूर्ण बेडरूमच स्पेशियस आणि सुंदर सुद्धा आहे. अगदी या बाजूला तुम्हाला हे कॉमन वॉशरूम मिळतंय. या वॉशरूममध्ये सुद्धा सेम प्रीमियम ब्रँड फिटिंग्स आहेत. आणि इथे ना असे शेल्फ सारखे खाचे केलेले आहेत प्रत्येक वॉशरूममध्ये, जिथे तुमचे जे सामान असणार आहे ना ते सुद्धा बसून जातं आणि ते सुंदर सुद्धा दिसतं. या वॉशरूमची थीम वेगळी आहे. जे ग्लास पार्टिशनचं ऑप्शन आहे ते तुमच्या मनावर तुम्ही ठेवू शकता. हवं असलं तर तसंच ठेवू शकता किंवा रिमूव्ह सुद्धा करू शकता. आणि बाकी या वॉशरूमची थीम सुद्धा तेवढीच भारी वाटते. आणि माझ्या मागेच असणार आहे तुमची सेकंड मास्टर बेडरूम. आता तुम्हीच मला सांगा की मास्टर बेडरूमला अशी लॉबी असली पाहिजे. प्रायव्हसी बॉस, प्रायव्हसी. आता ऑफिसहून थकून घरी आल्यानंतर आपण आपल्या मास्टर बेडरूम मध्ये येऊनच तर आराम करतो ना, मग तेव्हा प्रायव्हसी आणि शांतता सुद्धा भेटली पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही या बेडवरती आराम करा तेव्हा तुम्हाला बाहेरचा हिल्सचा मेस्मरायझिंग व्ह्यू सुद्धा बघायला मिळायला पाहिजे की नाही. म्हणूनच तर एवढी मोठी ही फुल लेंथ विंडो तुम्हाला मिळते.
आणि बेडरूम सुद्धा स्पेशियस आहे, त्यामुळे असाच मोठा बेड, साइड टेबल्स, वॉर्डरोब आणि टीव्ही युनिट सुद्धा तुम्ही इथे आरामात आणि मस्त डिझाईन करू शकता. आणि हो, इथे तुम्हाला वुडन टेक्स्चर फ्लोरिंग सुद्धा मिळणार आहे, म्हणजे मास्टर बेडरूमला प्रीमियम फील. आणि अगदी तसंच प्रीमियम असं अटॅच्ड वॉशरूम सुद्धा तुम्हाला इथे मिळून जातं, जे खरंच खूप जास्त सुंदर आहे दिसायला. इथे तुम्हाला डिफरंट थीमच्या वॉल टाईल्स तर मिळणार आहेत, पण फिटिंग्स मात्र त्याच सेम प्रीमियम ब्रँड. बघितलं कसलं भारी आहे ना हे घर. आता तुम्हीच मला सांगा की इन्फोसिस पासून फक्त 1 किलोमीटर वरती, आणि हो मेट्रो स्टेशन पासून पण फक्त 500 मीटर वरती, नियरिंग पोझिशन मध्ये असं घर तुम्हाला कुठे बघायला मिळणार आहे, ते सुद्धा हिंजेवाडी सारख्या एरियामध्ये. भारी आहे की नाही? अरे हो, तुम्हाला पोझिशन सुद्धा सांगायचंय ना, तर याचं पोझिशन तुम्हाला मिळणार आहे डिसेंबर 2026 मध्ये. बघितलं, भारी आहे ना. आणि हा 3 BHK जो तुम्ही बघताय ना, याचा कार्पेट एरिया मिळणार आहे 1000 स्क्वेअर फीट, म्हणजे किती जास्त स्पेशियस. आणि एवढंच नाही, तर तुमचा जो 2 BHK असणार आहे, जो तुम्हाला इथे मिळतो, त्याचा कार्पेट एरिया असणार आहे 820 स्क्वेअर फीट, ज्यात फक्त ही बेडरूम मायनस करायची. बाकी तुमचा हा लिव्हिंग एरिया, किचन, डायनिंग हे सगळं तुम्हाला ॲज इट इज एवढ्याच मोठ्या साईजचं मिळणार आहे. आणि बाल्कनी सुद्धा अशीच मोठी, ते सुद्धा भारी व्ह्यू सोबत. रूम साइजेस सुद्धा अगदी तेवढ्याच आहेत. काय म्हणताय? प्राइसिंग जाणून घ्यायची आहे, त्यासाठीच मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं, डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअपची लिंक आहे, त्यावरती क्लिक करा. प्राइसिंग, ब्रॉशर्स, डिटेल, फ्लोर प्लॅन सगळं काही व्हॉट्सअप वरती मिळवा. आणि हो, प्रत्यक्षात बघायला यायचंय की नाही? आता एवढं भारी घर आहे, एवढं भारी लेआउट आहे, आणि हो बिल्डिंगचं सुद्धा काम 10व्या मजल्यापर्यंत पूर्ण झालेलं आहे. इथलं लँड पार्सल आणि लोकेशन सगळंच बघायला मजा येणार आहे, त्यामुळे लवकर व्हिजिटसाठी या. आणि त्यासाठीच आम्ही तुम्हाला कॅब फॅसिलिटी सुद्धा फ्री देतोय. जर काही कारणास्तव तुम्ही येऊ शकत नसाल, कुठे बिझी असाल, तर आमचे प्रॉपर्टी एक्सपर्ट्स आहेत ना, ते तुम्हाला तुमच्या घरी येऊन या संपूर्ण प्रोजेक्टची माहिती देतील. आणि हो, आत्ताच जर कॉलवरती बोलून माहिती हवी आहे, तर त्यासाठी सुद्धा हा स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, त्यावरती क्लिक करा, कॉल करा आणि आमच्या प्रॉपर्टी एक्सपर्ट सोबत बोला आणि सगळी माहिती मिळवा. बघितलं, हे सगळंच किती भारी आहे. या विजिनिटी मध्ये येऊन राहायची मजाच काही वेगळी आहे. जर तुम्हाला हे सगळंच काही आवडलं असेल, तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा. आणि हो, आम्ही फक्त तुमच्यासाठी मराठीमध्ये एवढे सुंदर सुंदर व्हिडिओ बनवतो की नाही, एवढ्या भारी भारी प्रॉपर्टीज बनवतो, तुम्हाला याचे व्हिडिओ बनवून दाखवतो. मग तुम्ही अजूनही जर गेट सेट ॲसेट मराठीला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचावे म्हणून बेल आयकन दाबायला अजिबात विसरू नका मंडळी. धन्यवाद. जय महाराष्ट्र.